मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज 17 सप्टेंबर, वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे अनंत चतुर्थीसह पौर्णिमासुद्धा आलेली आहे. हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे आणि विशेष मानले जाते. या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासह श्री विष्णूची देखील पूजा केली जाते. या दिवशी माता लक्ष्मी आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते. त्यामुळे हा जो दिवस आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजेनंतर या दिवशी अनंत सूत्र बांधले जाते. या दिवशी सूत्र कापूस किंवा रेशमीपासून बनवण्यात येते. या अत्यंत शुभ दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूबरोबरच गणपती बाप्पाची सेवा, उपासना, व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात सांगितले गेलेलं आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. यावेळी अनंत चतुर्दशीचा शुभ मुहूर्त हा 16 सप्टेंबरला दुपारी 3:10 सुरुवात होणार आहे. 17 सप्टेंबर सकाळी 11:44 संपणार आहे. परंतु उदयतिथीनुसार या दिवशी जो वेळ आहे तो अनंत चतुर्दशीचा वेळ 17 सप्टेंबरला साजरी करण्यात येणार आहे. या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूबरोबरच गणेश बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी रात्री आपल्याला 12 वाजता अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील 7 पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलाची, पतीची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते. घरामध्ये विघ्न आहे, संकट आहे, नकारात्मकता आहे व कोणाची आपल्या घराला जर वाईट दृष्ट लागलेली असेल किंवा आपल्या मुलाला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, त्याच्या कोणत्याही कार्यामध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, कोणतेही संकट विघ्न येऊ नये त्यासाठी आपल्याला 12 वाजता असा एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रवेश करेल आणि घरातील संपूर्णपणे दारिद्र्य नष्ट होऊन घरात धनसंपत्तीमध्ये व धनधान्याला बरकत येईल आणि जो पैसा आहे तो घरामध्ये स्थिर राहील. उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर हा उपाय आपल्याला रात्री 12 वाजता करायचा आहे. ज्यावेळेस माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला तिन्ही सांजेला हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा, हा उपाय तुम्ही 6 वाजता करू शकता किंवा 12 वाजता हा उपाय केला तरीही चालेल. तर पहा, अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्र आणि सूर्याची कन्या राशीत होणार आहे. त्यामुळे शुक्रदित्य राजयोग तयार होणार आहे. तसेच पौर्णिमा असल्यामुळे लक्ष्मीनारायणाची कृपा तुमच्यावर राहील. गणेश विसर्जनाच्या आधी श्री गणेशाची विधिवत पूजा करावी. पूजा झाल्यानंतर नैवेद्यासह मोदक आणि फळे अर्पण करावी. तसेच बाप्पांची मनोभावे आरती करून प्रार्थना करावी. गणेश मूर्तीसोबत फळे, फुले, कपडे आणि मोदक ठेवावे. तांदूळ, गहू आणि पंचमेवा ठेवावा. त्यात काही नाणी ठेवावी आणि त्यानंतर गणेश मूर्तीचे विसर्जन नक्की करावे. विसर्जन झाल्यानंतर आपल्याला हा उपाय संध्याकाळी 12 वाजता करायचा आहे. सर्वात प्रथम आपल्याला गणेश बाप्पाचा व श्रीहरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी व आपल्या जीवनातील विघ्न, संकट व आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये राहण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे. सर्वात प्रथम आपल्याला एक पंती घ्यायची आहे. तुम्ही इथे मातीची पंती घेऊ शकता किंवा साधा दिवा घेतला तरीही चालेल. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला कुंकाच्या साहाय्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढत असताना चुकीच्या पद्धतीने काढू नका. तर पहा, त्यानंतर आपल्याला यावर मीठ टाकायचं आहे. खडे मीठ असेल तर खडे मीठ टाकावे. जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही स्वयंपाकामध्ये जे बारीक मीठ वापरता ते बारीक मीठ घेतले तरीही चालेल. आणि त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये 2 वाती टाकायच्या आहेत आणि आपल्याला शक्यतो तूपच यामध्ये टाकायचं आहे. कारण तुपाने जी लक्ष्मी माता आहे ती आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते
आणि तुपामध्ये जास्त सात्विकता भरपूर असते. म्हणून आपण जे काम करत असतो, आपण हा उपाय करत असताना आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी काही उपाय आपण करत असतो, त्याचं अनंत फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून शक्यतो आपल्याला यामध्ये तुपच टाकायचं आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची विधिवत पूजा करायची आहे आणि हा जो दिवा आहे हा आपल्याला उंबरवट्यावर लावायचा आहे. त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हा दिवा 12 वाजता उंबरवट्यावर उजव्या साईडला आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडणी करायची आहे आणि एक तुपाचा दिवा देवाजवळ आपल्याला लावायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 2 लवंग, 2 वेलची टाकायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये केशर टाकायचं आहे. जर तुमच्याकडे केशर नसले तरीही चालेल, तुम्ही लवंग किंवा वेलची टाकू शकता. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा एक जप माळ करायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्री सत्यनारायण देवाची कथा वाचन केल्यानंतर श्री गणेशाय नमः किंवा श्री विष्णुदेवाय नमः या मंत्राचा एक जप माळ करायचा आहे. अशा पद्धतीने जर दिवा प्रज्वलित केला आणि आपण जर या मंत्राचे पठण केले किंवा मंत्रजप केला तर श्री गणेश व माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूचा आशीर्वाद अनंत पटीने आपल्याला प्राप्त होत असतो. व आपल्या जीवनातील काही अडथळे असेल, नोकरीमध्ये यशप्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत नसेल किंवा घरातील 7 पिढ्याचे दारिद्र्य असेल, ते संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते. माता अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते. म्हणून हा एक उपाय रात्री 12 वाजता नक्की करून पहा. घरातील संपूर्णपणे दारिद्र्य नष्ट होऊन घरात धनधान्याला बरकत येईल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत नक्की पहा.